उपनगरीय रेल्वे प्रवाशांच्या समस्यांसंदर्भात डीआरएम कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आलं। चर्चा करण्यासाठी वेळ देऊन सुद्धा मध्य रेल्वेचे डीआरएम मुकेश निगम उपस्थित नसल्यामुळे उपनगरीय रेल्वे प्रवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी निषेध केला। आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी आंदोलकांशी केलेली ही बातचीत। मध्य रेल्वेचे जे प्रवासी आहेत त्यांच्या विविध समस्या डिस्कस करण्यासाठी डीआरएम मुकेश निगम यांनी वेळ देऊन सुद्धा जे रेल्वे प्रवासी संघटनेचे पदाधिकारी आहेत त्यांना भेटले नाहीत। त्यामुळे या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलेलं आहे। माझ्यासोबत हे सगळे पदाधिकारी आहेत। काय सांगाल, तुमच्या काय नेमक्या समस्या होत्या आणि तुम्ही ठिय्या आंदोलन केलेलं? गेले आम्ही अनेक वर्षापासून रेल्वेच्या समस्या ह्या डीआरएमकडे घेऊन येत असतो, परंतु आमच्या साधं निवेदन देतो त्या निवेदनाला कुठल्याही उत्तर दिले जात नाहीत। त्याचप्रमाणे आमची 2 महिन्यातून मीटिंग घ्यायची असं डीआरएमने ठरवलं होतं, परंतु त्या मीटिंगकरता आम्हाला तासनतास दिवस वेस्टेज करावं लागतात। 17 तारखेला आम्ही अथॉराइज लेटर दिलं होतं का आम्हाला डीआरएमची सिनियर डीसीएमची मीटिंग मिळावी आणि त्या मीटिंग मिळण्याकरता मला खूप त्रास घ्यावं लागलं आणि त्या त्रासातून त्यांनी लेटर दिलं होतं का आज 7 दिनांक 11 वाजता आम्हाला अपॉइंटमेंट दिलेली मीटिंगची। परंतु आम्ही इथे सर्व आमचे कार्यकर्ते आले आणि आम्ही इथे पाहिले तर हे डीआरएम आणि सिनियर डीसीएम खासदार श्रीकांत शिंदेंचं नाव सांगून तिकडे उल्हासनगर अंबरनाथला गेलेत असं समजलं। जाऊ द्यात, आम्हाला त्याबद्दल नाही म्हणायचं काही, पण त्यांनी तरतूद करायला हवं होती का बाबा हे अशी आम्ही मीटिंग दिले तर दुसरी कोणाची तरी नेमणूक करून किंवा लेटर तयार करून किंवा आम्हाला तसं कळवायला पाहिजे होतं। बाहेरची अपॉइंटमेंट काही सकाळीच ठरत नाही, ते आदल्या दिवशी ठरते। असं असून सुद्धा त्याने आम्हाला कळवण्याची काळजी घेतलेली नाही। याचं कारण एकच आहे की लोकशाही मार्गाचे जे सॉफ्ट मार्ग आहेत ज्याचा आम्ही वापर करतो याची त्यांना पर्वा नाही आहे। आम्हाला पुढची अपॉइंटमेंट देण्याचा ते प्रयत्न करतायत। पुढच्या अपॉइंटमेंटच्या वेळेस जर असाच प्रकार झाला आणि आमची मागणी मान्य करण्याचा भाग पुढे आहे, पण समजा ऐकूनही घेण्यात आली नाही आणि टाळाटाळ झाली तर लोकशाहीमध्ये निषेधाचे जेवढे मार्ग आहेत तेवढ्या सर्व मार्गांचा आम्ही अवलंब करू। माझं म्हणणं असं आहे की ॲक्च्युली आपल्या हायटेक टेक्नॉलॉजी असतानाही यांनी आम्हाला आणि ह्यांच्याकडे आमचे मोबाईल नंबर असतानाही आमच्याशी संपर्क साधून त्यांनी आम्हाला कळवलं नाही। आणि आमच्याकडे ज्येष्ठ नागरिकही आमच्या संघटनेमध्ये काम करणारे आहेत की जे कसारा कर्जतवरून आलेले आहेत, तर त्यांनी याची दखल घ्यायला पाहिजे की असं करणं म्हणजे अगदी निषेधार्थ आहे आणि हे अशी पुन्हा त्यांनी चूक करू नये आणि आम्हाला लवकरात लवकर त्यांनी एक मीटिंग आयोजित करून द्यावी। धन्यवाद ही सगळी बातचीत केल्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहन आंग्रेसह देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।